माझ्या प्रिय सख्यांनो, लवकरच येत आहे वटपौर्णिमेचा पवित्र सण, जो की सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास असतो. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी सावित्रीने तिचा पती सत्यवान याचे प्राण यमाकडून परत मिळवले होते. त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी वडाचे पूजन करतात आणि व्रतसुद्धा केले जाते. यंदा 2026मध्ये वटपौर्णिमा ही 29 जून सोमवारला पहाटे 3:06 सुरू होऊन समाप्ती ही 30 जून 5:07 संपणार आहे. तर आपल्याला वटसावित्रीचे व्रत हे 29 जून सोमवारला करायचे आहे. नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घरच्या घरी किंवा बाहेर वडाच्या झाडाजवळ जाऊन वडाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची, काय साहित्य लागणार आहे आणि वटसावित्रीचा उपवास कसा करायचा असतो, या उपवासाला काय खायचं आणि हा उपवास कधी सोडायचा, याचबरोबर गर्भवती महिलांनी उपवास करावा की नाही, या व्यतिरिक्त सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ हा पूर्ण बघा. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्नान करून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा असतो. अर्घ्य दिल्यानंतर आपले घर स्वच्छ करायचे. उंबरठ्याला हळदीचे लेपन द्यायचे असते. उंबरठ्याला हळदीचे लेपन करणे ही खूप शुभ मानले जाते आणि ही ती पौर्णिमा स्थिती आहे, पौर्णिमेचा दिवस आहे आणि आपल्याला उंबरठ्याला हळदीचे लेपन करून आपल्या दारासमोर छोटीशी अशी रांगोळी काढायची आहे. आपले देवघर स्वच्छ करून आपल्याला रोजची नित्य जी आपण पूजा करतो ती पूजा करायची आहे. आपले घरदार स्वच्छ करायचे नाही, स्वयंपाक करायचा नाही आणि फक्त वडाचं पूजन करायचं किंवा आपलं घर तसंच ठेवायचं, हे अतिशय चुकीचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची नाही आहे. आपल्याला आपले घर उंबरठ्याला लेपन करून आपल्याला वडाची पूजा करायची आहे. आता वडाची पूजा करण्यासाठी एखादे मोठे तांबा, पितळचे किंवा स्टीलचे मोठे ताट असेल तर त्यामध्ये सर्व साहित्य तुम्हाला जमा करायचे आहे आणि त्यानंतर मग आपल्याला ताट सजवून ताटामध्ये आपल्याला हळद, कुंकू, फुले, फुलवात, दिवा, अगरबत्ती, कापूर, सूत, कापसाचे वस्त्र बनवायचे आहे. 5, 7, 11 किंवा 21 याचे ते वस्त्र बनवायचे असते कापसाचे. कोरा कापड घ्यायचा, आंबा, रांगोळी. आमच्या विदर्भामध्ये तर आम्ही 5 प्रकारचे धान्यसुद्धा नेतो. जर तुमच्याकडे नेत असेल तर तुम्ही ते पण न्या. आंबा व बायांच्या ओट्या भरण्याकरता ओटीचे सामान हे सर्व गोळा करून छान अशी तयारी करून पूजेला जायचं आहे. सुरुवातीला बाहेर जाऊन पूजा कशी करायची ते सांगते. खूप सख्यांना पडलेला प्रश्न की वटसावित्रीचा उपवास हा कसा करावा. वटसावित्रीचा उपवास हा वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये खूप पद्धतीने करण्याची पद्धती आहे. तर तुमच्या शहरात कसा केला जातो याची माहिती घेऊन तुम्ही तसा करा. कोण्या भागामध्ये 3 दिवसाचा उपवास केला जातो, तर कोण्या भागामध्ये फक्त वटसावित्रीच्या दिवशीच उपवास केला जातो आणि तो उपवासाचा दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडला जातो. आमच्याकडे 1 दिवसाचा उपवास करतात व दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडतात. तुमच्या भागात ज्या पद्धतीने करते त्यानुसार करण्याचे प्रयत्न करा, कारण आपल्या घरातील किंवा आपल्या भागातील ज्या रूढी परंपरा आहेत त्या पाळणं आणि त्यानुसार व्रत करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते. म्हणून तुमच्या भागात ज्याप्रमाणे करत असेल त्यानुसार तुम्ही तो उपवास करा. तर सकाळी चहा, कॉफी, दूध जे तुम्ही घेत असाल ते घेऊन तुम्ही वडाचे पूजन करा. वडाचं पूजन झाल्यानंतर मग तुम्ही दिवसभर फराळ करू शकता, फळ खाऊ शकता. आताच्या जीवनशैलीमध्ये खूप बदल झालेला आहे, म्हणून कोणाला ना कोणाला काही ना काही प्रकारच्या अशा गोळ्या सुरू असतात. जर डॉक्टरांनी उपवास करण्यासाठी नाही सांगितले असेल तर तुम्ही भगर, साबुदाणा, दूध, फळे घ्यायचे. काही भागामध्ये चंद्र उदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो, तर काही भागांमध्ये दुसऱ्या दिवशी सोडला जातो. तर पूर्ण दिवसभर फक्त पाणी पिऊन सुद्धा उपवास केला जातो काही भागांमध्ये. तर यानंतर जर तुम्ही गर्भवती आहात आणि तुम्हाला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितला असेल किंवा नसेल तर तुम्ही हेल्दी असाल तर अशावेळी तुम्ही उपवास करू शकता. जर डॉक्टरांनी तुम्हाला उपवास करायला नाही म्हटले असेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल. आणि अशा गर्भवती महिलांनी वडाची पूजा ही घराच्या घरी केली तरी चालेल. तुम्ही किंवा आपल्या जवळपास जे वडाचे झाड असते तिथं जाऊन सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. पण एक महत्त्वाची गोष्ट असते की गर्भवती महिलेने वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या नसतात. फक्त ते पूजा करू शकतात, पण वडाच्या झाडाला ते प्रदक्षिणा घालू शकत नाही. म्हणून ही एक चूक तुम्ही आवर्जून टाळा. मग आपल्याला आता वडाच्या पूजेला जाताना सर्व साहित्य हे ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये सर्व साहित्य घ्यायचे आहे. पूजेला खाली बसण्यासाठी एक आसन घ्यायचे आहे. वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर तिथे खाली आसनावर बसून दिवा लावून घ्यायचा आहे, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला सेवेचं पूर्ण
पुण्यफळ मिळवायचे आहे, म्हणून आपल्याला सगळ्यात अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रथम पूजनीय असे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. 2 विड्यांच्या पानावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. सुपारीचे बाप्पा, खारक, बदाम, सुपारी, हळकुंड हे ठेवून त्याची पूजा करायची आहे. साखर किंवा जो काही प्रसाद आहे त्याचा नैवेद्य आपल्याला त्यांना दाखवून नमस्कार करून मग आपल्याला वडाच्या झाडाजवळ थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्यानंतर थोडंसं दूध अर्पण करायचं आहे. पाणी आणि नंतर हळद कुंकू लावून पूजा करायची आहे. फुलं अर्पण करायची आहे. हळदीची पिंड करायची आहे. आपल्याला हातावर हळद घेऊन पाणी टाकून त्याची आपल्याला महादेवाची पिंड करायची आहे. कारण वडाच्या पूजेच्या दिवशी, वटपौर्णिमेच्या दिवशी शंकर पार्वतीची पूजा केली जाते, म्हणून आपल्याला हळदीची पिंड करायची आहे. त्याची पूजा करायची आहे. त्याच्यावर दूध शहद टाकून आपल्याला त्याची पूजा करायची आहे. वडाजवळ रांगोळी काढून घ्यायची आहे. नंतर थोडे उखरून त्याची पूजा करायची आहे. त्यावर हळद कुंकू आपण नेलेले धान्य टाकायचे आहे 5 वेळा. मग आपल्याला हाताला हळद लावून, हळद आणि पाणी लावून वडाच्या झाडाला त्याचे थापे मारायचे आहे 5 वेळा. आणि त्यानंतर आपण नेलेला जो सूत आहे तो आपल्याला वडाच्या झाडाला 7 वेळा वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत तो गुंडाळायचा आहे. आणि लक्षात घ्या, तो आपल्याला घड्याळाच्या दिशेने गुंडाळायचा असतो. कोणी काय चूक अशी करते की तो उलट दिशेने गुंडाळतो. असं उलट दिशेनं न गुंडाळता आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपल्याला तो धागा गुंडाळायचा असतो. मग तो धागा तिथेच गुंडाळून असा ठेवायचा असतो. धागे असे गाठ बांधायची नाही, तोडून तिथेच असा आपल्याला तो अडकून द्यायचा आहे धागा. व त्यानंतर आपल्याला वटसावित्री मातेची ओटी भरायची आहे. वटसावित्रीची कथा ऐकायची आहे झाडाखाली. वडाच्या झाडाखाली जर कोणी वाचणारे असेल तर त्यांच्याकडून ऐकून घ्यायची आहे, नाहीतर आपण स्वतः वाचून त्यांना ऐकायला लावायची आहे. तिथे बऱ्याच जणी महिला ज्या असतात त्या कथा वाचत असतात, तर ती आपण बसून ऐकली तरी चालते किंवा तुम्ही वाचून बाकीच्यांनी ऐकली तरी चालते. मग वडाची आरती करून आपल्याला आपली जागा सोडायची आहे. मग तिथे 5 महिलांची तरी कमीत कमी ओटी भरायची आहे. थोडे गहू किंवा गहू, मुरमुरे व आंबा टाकून आपल्याला ओटी भरायची आहे. आणि त्या महिलासुद्धा आपली ओटी भरते. असा ओटी भरण्याचा तिथं आपल्याला कार्यक्रम करायचा आहे छोटासा म्हणा. तर आता पाहूया घरच्या घरी वडाची पूजा कशी करायची. तर आपण वटपौर्णिमेच्या आधी घरी झाड विकत आणून आपण त्याची सांगितल्याप्रमाणे अशी पूजा करू शकतो. आणि ते नंतर ते झाड एखाद्या मंदिरात किंवा रस्त्याच्या कडेला आपण ते झाड लावू शकतो, ते सुद्धा करू शकतो. नाहीतर मग वटपौर्णिमेचे पूजेचे चित्र मिळते, ते आणूनसुद्धा आपण वडाच्या झाडाची पूजा घरच्या घरी अशा पद्धतीने करू शकतो. पण काही महिला काय करतात की झाडाची फांदी तोडून आणतात आणि त्याची पूजा करतात, पण ही अतिशय चुकीची आहे. झाडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करणे ही चुकीची पद्धती आहे. किंवा आपण जे बोन्साई वृक्ष मागवतो ज्याची वाढ खुंटलेली असते, अशा वृक्षाची पूजा करणे हे सुद्धा चुकीचे आहे. कारण आपण आपल्या पतीच्या अखंड आयुष्यासाठी, आपण दीर्घायुष्यासाठी आपण हे पूजा करत असतो. दीर्घायुष्यासाठी पूजा आपण त्या बोन्साई वृक्षाची, म्हणजे ज्याची वाढ खुंटलेली आहे अशा वृक्षाची पूजा करणेसुद्धा हे चुकीचे आहे. म्हणून आपल्याला पूजा करताना ह्या चुका टाळायच्या आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहामध्ये साजरा केला जातो. नवविवाहित स्त्रिया आणि लग्न झालेल्या महिला वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत आणि पूजा करतात. आणि जर ती पूजा योग्य पद्धतीने झाली तर आपले वैवाहिक जीवन सुधारण्यास मदत होते. वटसावित्री व्रत हा हिंदू धर्मात अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. विवाहित महिला हे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करतात. कारण वटसावित्रीची पूजा ही भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. वटसावित्रीचे व्रत करणाऱ्या महिलांना शाश्वत वैवाहिक आनंद मिळतो. म्हणून आपल्याला व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे आपल्याला वडाची पूजा करायची आहे. सौभाग्यवतीने केलेल्या या व्रताने अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभते. वडाच्या झाडाची पूजा आणि सावित्री सत्यवानाच्या कथेचे स्मरण म्हणजे वटसावित्री व्रत. म्हणून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपल्याला हे व्रत करायचे असते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी सख्यांसोबत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.